राम राम मंडळी, आपण बनवत आहोत हिरव्या मिरच्याचं घाटी स्टाईल लोणचं. जे लोणचं खायला एवढं भारी लागतं की तुम्ही 2 चपात्या 2 भाकऱ्या जास्त खाचाल. चला तर बनवूया. मी हिरव्या मिरच्या घेतल्यात, चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्या प्लेटमध्ये काढून घेऊन चांगल्या अशा उभ्या खापा करून घ्यायच्या आणि ते चांगल्या कंटेनरमध्ये टाकून द्यायच्या, जेणेकरून तर पाणी लागू नये. त्यामध्ये आपण लिंबू एक लिंबू घ्यायचं, चांगलं त्याच्यामध्ये पिळून घ्यायचं. ज्याला चव खूप भारी लागते आणि दुसरी गोष्ट खटासपणा हा चांगला येतो त्याला. आणि आपण घेतले आता मसाल्यामध्ये मेथीदाणे, बडीशोप, जिरे, धने, मोहरी आणि जे कापलेल्या मिरच्या आहेत त्याला आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार. जसं हवं आहे तसं टाकू शकतो. आता आपण तवा गरम केलेला आहे, त्याच्यामध्ये पूर्ण मसाले भाजून घ्यायचे आहेत चांगल्या प्रकारे. लास्टला मी तीळ टाकलेले आहेत. तीळ हे नंतर टाकायचे, जेणेकरून ते तडतडून जास्त करपू नये. नंतर एक पॅनमध्ये आपण तेल टाकून त्याच्यात हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर आपल्याला हिंग टाकायचं आहे. हिंग आपल्या चवीनुसार तुम्ही जसं वापरतात तसं तुम्ही करू शकतात. त्याच्यानंतर आपण तो मसाला जो आपण अख्खा मसाला घेतला तो मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे आणि त्याची कूट ही मिरच्यांमध्ये टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं. आणि जो तेल आपण गरम केलं तर त्याला थंड पूर्ण झाल्याच्या नंतर तो आपल्या मिरच्यांवरती टाकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर झालेला लोणचं आपल्याला चांगल्या सीलपॅक डब्यामध्ये 7 ते 8 दिवस मुरून ठेवायचं आहे. चला तर